युविनची जी पेंडिंग लाभार्थी सुटलेले म्हणजे ओव्हरड्यू लाईन लिस्ट अपडेशन युविनला आता कसं करायचं ते दाखवणार आहे. जे आपल्या लसीकरणाच्या दिवशी सेशन चालू असताना जे काही लाभार्थी आपल्याकडनं युविनला भरण्याचे किंवा म्हणजे अपडेट करायचे राहून गेलेत ते लाभार्थ्यांना पुन्हा आपण त्यांचं व्हॅक्सिनेशन कसं अपडेट करायचं ते सांगणार आहे. युविन चालू केल्यानंतर आहे ना आपल्या PSCचं नाव, सब सेंटरचं नाव आणि सेशन साईट टाकून घ्यायचं आहे. जरी आपलं कोणतं बाळाचं आपण लसीकरण भरणार आहे युविनला त्या गावाचं नाव किंवा अंगणवाडीचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर आहे ना इथं वर एक सर्च म्हणून ऑप्शन आहे. इथं ऑप्शन दिले मोबाईल नंबर, रेफरन्स ID, आधार कार्ड वगैरे. तर जर तुमच्याकडं रेफरन्स ID असला तर सगळ्यात चांगली गोष्ट, रेफरन्स IDने आपण पटकन त्या बाळाला लोकेट करू शकतो. इथं रेफरन्स ID टाकायचा. इथं लगेच रेफरन्स ID टाकल्यावरती सर्च केल्यावर लगेच त्या बाळाचं नाव आपल्याला खाली दिसतं. जर तुमच्याकडे रेफरन्स ID नसेल तर रेफरन्स ID कसा काढायचा ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. जर रेफरन्स ID नसेल तर आपण नोंदणी करताना नाही का बाळाची जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि आईवडिलांचं आधार कार्ड घेतो, तर आधार कार्डने शोधून बघायचं आहे. मी इथं रेफरन्स IDने ह्या बाळाला शोधलं. त्याच्या नावावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर आहे ना बघा ह्या बाळाचे नाही का MR सेकंडचा डोस पेंडिंग आहे, तर तो आपण आता भरणार आहे. तो भरण्यासाठी ना इथं अपडेट प्रिव्हियस व्हॅक्सिनेशनमध्ये जायचं. इथं क्लिक केल्यावर आहे ना जे डोस आपले भरायचे राहिलेले आहेत ते इथं दिसणार आहे. OPV बूस्टर व्हॅक्सिनेशन भरल्यावर आहे ना इथं सेव्ह आणि कंटिन्यू म्हणायचं आणि इथं परत सेव्ह करायचं. आपण आता हे व्हॅक्सिनेशन त्याचं सेव्ह केलं. जर तुम्हाला बाळाचा रेफरन्स ID जर हवा असेल ना तर अशी स्क्रीन आल्यावर ना इथं कोपऱ्यात 2 ऑप्शन दिसतात, अपडेट प्रिव्हियस व्हॅक्सिनेशन आणि इथं डाउनलोड सर्टिफिकेट. इथं क्लिक केल्यावर आहे ना त्या बाळाचं लसीकरण कार्ड ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्स ID हा दिसेल. हे बघा इथं हा बाळाचा रेफरन्स ID असतो, हा नोट डाऊन करून ठेवायचा. हा नेक्स्ट लसीकरणाच्या वेळेस आपल्याला कामात येईल. म्हणजे प्रत्येक वेळेस आधार कार्ड आणि मोबाईल नंबरने न शोधता आपण रेफरन्स IDने त्या बाळाला सर्च करू शकतो. अशा पद्धतीने आपण रेफरन्स ID वरून बाळाचं प्रिव्हियस व्हॅक्सिनेशन हे युविनला भरू शकतो. आता तुम्हाला मी जर रेफरन्स ID नसेल तर मोबाईल नंबर किंवा आधार कार्डवरून ते बाळ कसं शोधायचं, युविनला कसं सर्च करायचं ते दाखवते. रेफरन्स ID जर नसला ना तर मोबाईल नंबरने कसं शोधायचं मी ते तुम्हाला दाखवते. इथं सर्च बारमध्ये ना मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यावर आहे ना लगेच इथं ते बाळ आपल्याला दिसणार आहे, चाइल्ड अनिरुद्ध विनायक उकरेडे. त्याच्या नावावर क्लिक केलं मी. आता मला यायचं नाही का हा डोस सुटलेला आहे बघा याचा. हा नाही म्हणजे ते सगळेच डोस सुटलेले BCG पासून तर पेंटा सेकंडपर्यंत. तर इथं ना प्रिव्हियस व्हॅक्सिनेशनमध्ये जाऊन अपडेट करायचं आहे. इथं त्याचे सगळे डोस भरून घ्यायचे आहेत, जे जे आपले राहिलेले आहेत ते सगळं. याप्रमाणे व्हॅक्सिन भरून इथं सेव्ह आणि कंटिन्यू म्हणायचं. इथं परत सेव्ह करायचं. याप्रमाणे आपण आहे ना बाळाचं लसीकरण हे युविनला भरू शकतो. ओव्हरड्यू लाईन लिस्ट.